हॅलो नमस्कार राम राम मंडळी. विदर्भ सिरीजच्या अजून एका नव्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण अजून एक खास भटकंती घेऊन आलेलो आहे विदर्भातली. ती म्हणजे विदर्भातला अष्टविनायक आदासा मंदिर आणि खापा किल्ला. तर याच्या आधी विदर्भ सिरीजचे बरेचसे व्लॉग मी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता आणि यानंतर पण अपलोड करणार आहे, ते पण बघा. चला या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो या गोष्टी. आता आपण नागपूर जवळचा जलालखेडा किल्ला पाहिला. जलालखेडा किल्ल्यापासून आता आपल्याला खापा किल्ल्याकडे जायचं आहे. आता आपण खापा किल्ला बघणार आहे आणि खापा किल्ल्यामध्ये आपल्याला खापा किल्ल्याच्या थोडंसं आधी आपल्याला शमी विघ्नेश हे विदर्भातील जे अष्टविनायक आहे त्यातला एक गणपती पाहायचा आहे. तो गणपती पाहून आपण खापा किल्ल्याकडे जाणार आहे. आता आपण काटोलवरून सावनेर जवळ आलोय आणि सावनेर पासून जवळच आपला शमी विघ्नेश गणपती आहे. चांगला रस्ता आहे पूर्ण आल्यानंतर काटोल पासून पुढे. चला पुढे बघू. तर आता आपण आदासा गावात आलेलो आहे. सावनेरकडून येऊ शकता, सावनेर पासून जवळच आहे अगदी. आता आपल्याला समोर दिसतंय हे आदासाचं मंदिर. पार्किंगची व्यवस्था आहे इथं, जसं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातले काय मिळून आपण अष्टविनायक करतो तसंच इकडं विदर्भात पण एक अष्टविनायक आहे. त्यातला आपण हा चौथा गणपती करतोय. आपण विदर्भातले या सिरीजमध्येच 3 गणपती केले, हा चौथा शमी विघ्नेश गणपती आदासा. बाकीच्या पण व्हिडिओजमध्ये तुम्हाला बाकीच्या गणपतींबद्दल माहिती मिळेल, हे एक्सप्लोर करू आणि पुढे जाऊया. पण जे मंदिर पाहिलं होतं सुंदर असं, ते मंदिर मारुती मंदिर आहे. जे गणपतीचं मंदिर आहे ते थोडंसं पाठीमागं आहे. हे खूप सुंदर गडनशैलीचं मंदिर आहे. महारुद्र हनुमान मंदिर आदासा. आणि इथं झोपलेल्या मुद्रेतले मारुती राया. मंदिराचं बांधकाम बघा, खूप छान आणि खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. तर आदासा हे एकीकडचं खूप मोठं धार्मिक क्षेत्र आहे. इकडे बघितलं खूप सारी मंदिरं आहेत. इथं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे आणि अजून नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहे बऱ्याच मंदिरांचं. पूर्ण एक धर्मक्षेत्र म्हणून विकसित करतायत. इकडे बघितलं पाताळेश्वराचं मंदिर आहे. त्याच्या पलीकडे समाधी मंदिर येतात. एका लाईनमध्ये असलेली 3-4 मंदिरं छोटी छोटी. विदर्भातील अष्टविनायकांपैकी मानाचा गणपती म्हणजे श्री क्षेत्र आदासा येथील शमी विघ्नेश्वर. वामन अवतारात भगवान विष्णूने या मूर्तीची स्थापना केल्याचे मानले जाते. नागपूरपासून साधारणतः 40 किलोमीटरवरती तर श्री क्षेत्र धापेश्वर येथून 4 किलोमीटर अंतरावर आदासा एक छोटेसे गाव वसलेले आहे. पुराणातील उल्लेखाप्रमाणे या ठिकाणाचे नाव अधोक्ष क्षेत्र होते. बोली भाषेत त्याचा अपभ्रंश होऊन पुढे आदासा असे नाव पडले. गणपती देवस्थानाचा परिसर 20 एकरात आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला दुर्गा देवीचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर, कालभैरव मंदिर, जंबूमाळी मारुती ही देवस्थाने आहेत. त्याचबरोबर महारुद्र हनुमानाचे मोठे मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याशी पायबावली ही विहीर आहे. आख्यायिकेनुसार इंद्राचे स्थान प्राप्त करून स्वर्गावर अधिपत्य निर्माण करण्यासाठी गुरु शुक्राचार्यांनी बळीराजाला 100 अश्वमेध यज्ञ करायला सांगितले. बळीराजाला यज्ञ करण्यास रोखण्यासाठी भगवान विष्णूने देवी माता आदिमातेच्या गर्भातून वामन अवतार जन्म घेतला. त्यानंतर वामन अवतारातील भगवान विष्णूने याच ठिकाणी शमी वृक्षाखाली आदासा येथे गणेशाची उपासना केली. उपासनेने प्रसन्न होऊन गणेशाने शमी वृक्षातून प्रगट होऊन विष्णूला आशीर्वाद दिला. इथल्या आर्किओलॉजिकने जे उत्खनन केलं होतं त्यामध्ये सापडलेल्या मूर्त्या बघा,
इथे गणेश शिल्प आहे. खूप प्रचंड मोठ्या अशा मूर्त्या सापडलेल्या आहेत तिथं. ही प्रत्येक मूर्ती बघा, हे अवशेष बघा. आता हे जर बघितलं आपण तर या मूर्तीची साईज किती असेल. हे फक्त पाय पण, पूर्ण पाय पण नाहीये का. हे सगळं इथल्या आर्किओलॉजी चौकीनं सापडलं. आदासामध्ये आलात तर या हिस्टॉरिकल साईटमध्ये तुम्हाला काही स्टेपवेल पण बघायला मिळतात. त्यातलीच ही एक, बघूया कशी आहे. सुंदर स्टेपवेल आहे. ही विहीर बघा ही, आणि तिकडून खाली उतरायला बनवलेल्या पायऱ्या येतात. ह्या विहिरीचा बघा, चावीच्या आकाराची विहीर आहे ही. खूप सुंदर अशी विहीर आहे. पुढच्या वर्गाने बघू आपण हिला. याची लांबी बघा फक्त पायऱ्यांची किती आहे. या सुरू कुठून झाल्या आहेत आणि विहीर आहे कुठं हे बघा. इथून सुरू झाली आहे तर तिथपर्यंत याची लांबी बघा. थोडस खाली जाऊन बघू आपण. पूर्ण तिथे खाली विहीर आहे. तर कोळ्यांची फुल जाळी झाली आहेत आता. इथे बघा, याच्यावरती जायला रस्ता आहे. त्याच्यावरती पण जाऊ शकतो. त्याला उतरायची वाट बघू आपण कुठून येते तिथे जायला. इथं आपल्याला खाली उतरायला इथून वाट आहे. समोर आपल्याला हे तिथे बघा, इथून आपण ही विहीर पाहू शकतो खोल. इथून अजून खाली पण जायची वाट आहे. समोर आपण उतरलो होतो. ही वाट जाणार स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप आपल्याला बरीचशी खाली घेऊन जाते. इथून प्रयत्न करू अंधारलेलं आहे. अजून एक स्टेप खाली आलो आपण. या पायऱ्यांनी आलो होतो आपण खाली. आणि इकडे आल्यानंतर विहिरीत अजून थोडस खाली आलो आपण. तर आता आपण आदासातले आर्किओलॉजिकल साईट, जिथे खूप सारे अवशेष आहेत. तलाव होता खाली, त्याच्या शेजारी अजून एक स्टेपवेल होती. तलाव पूर्ण बांधकामाचा जुना तलाव होता, पण तो आपल्याला पाहता आला नाही वेळेअभावी. आपण स्टेपवेल पाहिली, गणेश मंदिर पाहिलं, आणि तिथं असलेल्या उत्खननात सापडलेल्या खूप साऱ्या मूर्त्या येतात. आता तिथे काही मूर्त्यांचं संवर्धन करून मंदिरं बांधायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. ऑलरेडी खूप सारी मंदिरं बांधलेली आहेत. त्यानंतर आता आपण पुढं चाललोय. आपला पुढचा खापा किल्ला. तर आदासापासून पुढं आले सावनेर शहर लागतं, आणि सावनेर शहरातून साधारणतः एक 6-7 किलोमीटरवरती आहे तो खापा किल्ला. तर त्या किल्ल्याला जायचा रस्ता एकदम चांगला आहे. 4 लेन हायवे, या रस्त्याने जाऊ शकता तुम्ही. चला, छोटासाच किल्ला आहे ज्याचं पूर्ण दर्ग्यात रूपांतर झालंय. चला दाखवतो तो तुम्हाला. तर आता आपण खापा किल्ल्याला पोहोचलेलो आहे. इकडे हे खापा शहराच्या बाहेरून रस्ता येतो. तो आल्यानंतर आपल्याला इथं हा दर्गा दिसतो. किल्ल्याचं रूपांतर पूर्णपणे दर्ग्यात झालेलं आहे. किल्ल्याची तटबंदी तेवढी बाकी आहे. बाकी किल्ला म्हणून तुम्हाला काहीच सापडणार नाही याचे. आता हे पूर्ण दर्गा दिसतो इथं आपल्याला. तुम्ही जर उजव्या बाजूला बघितलं तर तुम्हाला थोडेफार याचे
तटबंदी दिसेल बघा इकडे, पूर्ण तटबंदी आहे. हा एक बुरुजासारखा दरवाजा जुना, त्याला आता पूर्ण दरवाजा केलाय. जरा आतमध्ये जातो. खापा शहराबाहेरून बाहेरून जाणारा एक रस्ता आपल्याला थेट किल्ल्याजवळ आणून सोडतो. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली असून त्या जागी नव्याने सिमेंटची भिंत उभारण्यात आलेली आहे. असे असले तरी किल्ल्याचे मूळ तटबंदी व त्यातील बुरुज आजही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण 1.25 एकरावर पसरलेला असून किल्ल्याच्या तटबंदीमध्ये गोलाकार आकाराचे 6 बुरुज तर चौकोनी आकाराचे 2 बुरुज पाहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी साधारण 12 फूट असून त्यावर चऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याचा दरवाजा आजही शिल्लक असला तरी त्याची कमान मात्र नष्ट झालेली आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडील बाजूस फांजीवरून दरवाजाच्या शेजारी असलेल्या बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या आहेत, पण या बुरुजाची पडझड झालेली आहे. दरवाजासमोरील काही अंतरावर हजरत लष्कर शाह शहीद रहमतुल्ला यांची कबर असून या कबरीभोवती काही लहान लहान कबरी आहेत. किल्ल्याच्या 4 टोकावर असलेल्या 4 गोलाकार बुरुजावर नव्याने बांधलेल्या कबरी असून किल्ल्यातील थोडीफार जागा मोकळी वगळता संपूर्ण किल्ल्याचे कब्रस्थान करण्यात आलेले आहे. किल्ल्यावर छत नसलेली एक जुनी इमारत असून ती वास्तू म्हणजे मस्जिद असल्याचे स्थानिक सांगतात. किल्ल्याची एक बाजूस असलेली तटबंदी तोडून त्यातून किल्ल्यात येण्या जाण्यासाठी दरवाजा व पायऱ्या बांधलेल्या आहेत. या व्यतिरिक्त किल्ल्यात नव्याने बांधलेल्या काही धार्मिक वास्तू आहेत. किल्ल्याच्या बुरुजावर असलेले मोठे झरोके पाहता येथे कधी काळी तोफ असण्याची शक्यता वाटते. किल्ला आतून जरी पूर्ण दर्ग्यात परावर्तित केला असला तरी बाहेरच्या बाजूने आपल्याला किल्ल्याचं किल्ले पण पूर्ण दिसतं. हा एक इथला पहिला बुरुज. हा जर बुरुज बघितले इकडचे तर हे याचे पूर्ण अवशेष तसेच आहे. बाकी हे बुरुज बघा फक्त. इकडच्या बाजूला पण आपण बघितलं, मागच्या बाजूला इकडे पण किल्ल्याच्या बुरुजाचे अवशेष खूप चांगले आहेत. हे बघा, इकडची बाजू तिथे पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे. आणि इकडे बुरुज बघा, किल्ल्याचे पूर्ण बुरुज अजून शाबूत आहेत. इकडून आतून जरी किल्ल्याचं अस्तित्व संपलं असलं तरी बाहेरच्या बाजूने अजूनही दाखवतोय की हा खूप सुंदर किल्ला होता आणि खूप दिमाखात उभा असेल तेव्हा. तर विदर्भ भटकंतीतला हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. याच्यामध्ये आपण 2-3 ठिकाणं कव्हर करायचा प्रयत्न केला. या विदर्भाच्या भटकं सिरीजमधले अजून खूप सारे किल्ले बघायचे आहेत आपल्याला. याच्या आधीचे व्हिडिओ बघा आणि याच्यानंतर येणारे पण व्हिडिओ बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा.